नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये उद्या तिसरा भाऊचा धक्का रंगणार आहे आणि या तिसऱ्या भाऊच्या धक्क्याच्या शूटिंगला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. आता या भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊ कोणकोणत्या स्पर्धकांची शाळा घेऊ शकतात, कोणाची कान उघडणी करू शकतात आणि कोणाचं कौतुक करू शकतात. मित्रांनो, गेले दोन्ही जे आठवडे होते त्याच्यामध्ये प्रचंड राडे, भांडण, तंटे, अपशब्द खूप वापरले. तसं या आठवड्यामध्ये जास्त पाहायला मिळालं नाही. त्यामुळे पर्टिक्युलर या सदस्याची शाळा, त्याची कान उघडणी असं जास्त होणार नाही. सामूहिक सदस्यांची कान उघडणी किंवा शाळा होऊ शकते. तर बघूया कोणकोणत्या मुद्द्यावरती रितेश भाऊ स्पर्धकांची शाळा घेऊ शकतात. तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. तर मित्रांनो, पहिल्यांदा जो काही चोरीचा मुद्दा बिग बॉसच्या घरामध्ये जास्त प्रमाणात गाजतोय किंवा चोरीच्या घटना बिग बॉसच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात घडत आहेत. पहिले चावी चोरली, त्यानंतर अंडी चोरली, त्यानंतर शॅम्पू चोरले. तर हे जे काही चोरीचे मुद्दे आहेत त्याच्यावरती रितेश भाऊ पहिल्यांदा भाष्य करताना दिसतील आणि त्याच्यावरती नक्कीच बोलायला पाहिजे. आपल्यालाही जास्त माहिती नाही की नेमकी अंडी कोणी चोरली, किती चोरली. अनुश्रीनेही सांगितलं मी चोरली. तिकडे विशाल कोटियान सुद्धा सांगताना दिसत होता की मी चोरली आणि त्याच्यावरती बिग बॉसच्या घरात मोठ्या प्रमाणात वाद झाला. तर अंडी चोर कोण आहे तो आपल्याला नक्की कळेल आणि त्या संदर्भात रितेश भाऊ पहिल्यांदा बोलू शकतात. दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती शाळा होईल ते म्हणजे निर्णय क्षमता आणि नॉमिनेशन टास्क. मित्रांनो, जो काही नॉमिनेशन टास्क झालाय, हा नॉमिनेशन टास्क एकदम बकवास झाला. गोल्डन रेशन कार्डवरनं थेट हे लोक ब्राऊन्स रेशन कार्डवरती आले होते आणि खरंच काही लोकांमध्ये अजिबात निर्णय क्षमता नाही. बिग बॉस वेळोवेळी सांगत होते की तुमच्याकडे निर्णय क्षमता असणं गरजेचं आहे. आपण कसे मुद्दे प्रेझेंट करतो याला खूप बिग बॉसच्या घरामध्ये महत्व आहे आणि खरंच बिग बॉसच्या घरातील काही कंटेस्टंटकडे अजिबात निर्णय क्षमता नाही. याच्यावरती रितेश भाऊ नक्कीच भाष्य करतील. ज्या ज्या लोकांनी हा सुंदर टास्क दिला होता त्या टास्कची अक्षरशः वाट लावली. शेवटी बिग बॉसला दुसरे कंटेस्टंट घ्यावे लागले, दुसरी जोडे आणावी लागली. तर त्या सगळ्यांची कान उघडणी इथे रितेश भाऊ करतील आणि निर्णय क्षमतेवरती नक्कीच रितेश भाऊ भाष्य करतील आणि ते बोलायलाच पाहिजे. त्यानंतर सगळ्यात जास्त शाळा होऊ शकते ना, ती म्हणजे सेवक टास्क अंतर्गत. बिग बॉसने खूप छान हा टास्क दिला होता. सेवकांकडनं सेवा करून घ्यायची होती. सेवक तर काम करतच नव्हते, पण हे जे काही मालक होते ते मालक सुद्धा त्यांच्याकडनं अजिबात काम करून घेत नव्हते. खरं तर दिसण्यासाठी, फुटेजसाठी किंवा आपल्यासारख्या प्रेक्षकांना एंटरटेन करण्यासाठी हा टास्क खूप छान होता. परंतु अक्षरशः बिग बॉसने जो काही ट्विस्ट आणला त्याचा या स्पर्धकाने अक्षरशः फज्जा केला असं सांगायला हरकत नाही. हे जे मालक होते हेच मालक सगळी कामं करताना दिसत होते आणि सेवक सगळे आरामात होते. खूप छान हा टास्क होता. या टास्कचा अक्षरशः बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांनी बट्ट्याबोळ केला. जो काही बिग बॉसने ट्विस्ट आणला होता, सेवक जे दिले होते, तर तो सेवकाचा टास्क अक्षरशः फ्लॉप झाला असं सांगायला हरकत नाही. म्हणजे याच्यामध्ये सेवकांची पण कान उघडणी होणार आहे. कारण ते लोकं पण काम करत नव्हते. तो रोशन एकटाच काम करत होता. पण त्याच्यापेक्षा मालकांची जास्त कान उघडणी होईल. कारण हे लोकं त्यांना कामच देत नव्हते. तुम्ही विचार करा, की सेवकांना आपण काहीतरी काम देतो, काहीतरी नाही हे कर तू, नाही तुम्ही ते करायलाच पाहिजे. किती भारी टास्क झाला असता आणि आपल्याला पाहायला पण मजा आली असती. पण अक्षरशः एकदम लाईटली घेतला हा टास्क. तर याच्यावरती आहे ना सगळ्यात जास्त स्पर्धकांची म्हणजे सगळ्याच स्पर्धकांची शाळा होऊ शकते. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा विषय असणार आहे तो म्हणजे कॅप्टन्सी टास्क. जो काही बैलाच्या गळ्यात जी काही घंटा बांधायची होती, म्हणजे जे प्रतिकृती घंटेची तयार करायची होती. आता याच्यामध्ये बिग बॉसने स्पष्ट केलं होतं, की हे जे कार्ड्स आहेत ते कोणीही लपवायचे नाही. पण बऱ्याच स्पर्धकांनी ते कार्ड्स लपवले आणि त्याच्यावरती भरपूर सारा गदारोळ पाहायला मिळाला. हा टास्क आहे ना, हा पूर्णपणे रद्द केला यांच्या स्पर्धकांच्या गदारोळामुळे. खरं तर इथे 2 कॅप्टन मिळाले असते. याने जर चांगला विचार केला असता ना, 2 टीम दिल्या होत्या. एका टीमने सांगितलं असतं, की आमचा एक कॅप्टन होईल, दुसऱ्या टीमचा एक कॅप्टन होईल. त्यामध्ये संगमताने हे जर एकत्र आले असते तर हा टास्क खूप छान झाला असता. तर याच्यावरती रितेश देशमुख नक्कीच भाष्य करतील. त्यानंतर याच टास्कमध्ये प्रभू आणि रुचिताचं झालेलं भांडण. याच्यावरती प्रभूचा आवाज वरती गेला होता. पण ज्या पद्धतीने या भांडणामध्ये सागर कारंडेने विनाकारण जी काही उडी घेतली आणि प्रभूच्या वरचा सागरचा आवाज झाला होता आणि सागर आहे ना, ठीक आहे, पहिल्या आठवड्यामध्ये त्याची तारीफ झाली. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये आहे ना, उगच भांडणामध्ये घुसतोय विनाकारण आणि आपला आवाज उगाचच वरती करायचा कारण नसताना.
म्हणजे आम्ही मोठ्याने बोललो म्हणजे आम्ही बरोबर बोलतोय, सत्य बोलतोय, असं जो काही सागर आव आणतो ना, तर याच्यावरती कुठेतरी रितेश भाऊने बोलायला पाहिजे. आणि जेव्हा हे सागरला कळालं की आपण थोडंसं चुकीचं होतोय, त्यानंतर सॉरी सॉरी सॉरी, छोटू तू पण बोल सॉरी. आधी आवाज चढवायचा आणि नंतर सॉरी सॉरी करत बोलायचं. खरं तर त्याच्यामध्ये सागरचा काहीच मुद्दा नव्हता. त्याने तो मुद्दा क्रिएट केला आणि नंतर मग सॉरी सॉरी करायला लागला. तर याच्यावरती नक्कीच रितेश भाऊने भाष्य करायला पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा जो असेल ना, तो म्हणजे दिव्या आणि ओमकारमध्ये नेमकं काय बिनसलं? त्याच्यावरनं दिव्याने अक्षरशः त्याला शिवी घातली. म्हणजे तो मुद्दा जे काही घडलं ते आपल्याला जास्त दाखवलं नाही. परंतु ओमकारने काहीतरी त्या दिव्याच्या प्लेटमधनं खाल्लं. अंड खाल्लं की काय खाल्लं माहिती नाही. तर त्याचा तिला खूप राग आला. एवढा राग आला की तिने अक्षरशः शिव्याच घातल्या. त्यानंतर मग प्राजक्ता आणि दीपाली हे लोकं समजवताना दिसत होते. तर हा मुद्दा आहे ना, तो पण क्लिअर करतील. आणि ही जी रडूबाई आहे ना, दीपाली सय्यद, त्या नॉमिनेशन टास्कमध्ये सुद्धा रडायला लागली. नंतर सुद्धा ती रडत होती. तर त्या रडूबाईची थोडीशी कान उघडणी करू शकतात, की प्रत्येक ठिकाणी काय तुझं हे रडायचं चालतं. तर याच्यावरती नक्कीच बोलतील. तर असे काही मुद्दे आहेत ना, की ज्याच्यावरती नक्कीच या स्पर्धकांची कानउघडणी व्हायला पाहिजे. आणि अजून एक मुद्दा इथे काढायला पाहिजे. विशाल आणि ती रुचिता आहे ना, सतत त्याला फुटेज द्यायचं नाही, त्याला फुटेज द्यायचं नाही. ही तन्वीला फुटेज देणार नाही, त्या ओमकारला फुटेज द्यायचं नाही. हे जे काही फुटेज फुटेज सतत चालू असतं ना यांचं, खरं तर तुम्ही त्यांना फुटेज देता म्हणून तुम्हीही दिसता. हे कदाचित रितेश भाऊने नक्की सांगायला पाहिजे. तर तो फुटेज देणं, घेणं हा मुद्दा इथे काढायला पाहिजे. तर अशा काही गोष्टी ज्या बिग बॉसच्या घरामध्ये घडल्या त्याच्यावरती रितेश भाऊ भाष्य करू शकतात. आणि मला असं वाटतं की इथे ना रोशनचं नक्कीच बिग बॉस कौतुक करतील. कारण रोशनने जो अंड्याचा टास्क होता त्याच्यामध्ये आपल्याच सहकार्याने जी काही अंडी चोरली, त्यानंतर रोशनने एक वेगळा पवित्रा घेतला होता आणि तो बऱ्याच स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना सुद्धा आवडला होता. त्यानंतर इथे रोशन सेवकाची ड्युटी करत असताना एकटा बिचारा सर्व काही कामं करताना दिसत होता. कोणी मला सांगो न सांगो, पण माझं काम आहे सेवकाचं, तर तो ते करत होता. त्यामुळे रोशनचं इथे भरभरून कौतुक होईल. आता हा जो काही याचा टास्क होता आपला कॅप्टन्सीचा, ज्याच्यामध्ये बैलाच्या गळ्यात घंटा बांधायची होती. तर याच्यामध्ये आहे ना प्रभू खूप क्विकली सगळ्या गोष्टी करत होता. ठीक आहे, त्यांनी ते लपवलं, पण त्यांनी खूप छान खेळ दाखवला. ते सगळं पटापट सगळं काही करणं. तर त्याच्यावरती प्रभूला नक्कीच बोलू शकतात आणि कदाचित त्या गोष्टीवरनं त्याची तारीफही करू शकतात. मात्र जे काही त्याने लपवलं, तर त्या संदर्भात त्याची शाळा नक्कीच होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे बिग बॉस काही स्पर्धकांची शाळा घेतील, तर रोशनसारख्या स्पर्धकांचं कौतुक इथे केलं जाऊ शकतं. बाकी मला असं वाटतं ना, की दीपाली सय्यदची चुगली आहे ना, ती राकेशला दाखवली जाऊ शकते, की दीपाली तिकडे जाऊन काय बोलते राकेशबद्दल. कारण सध्या दोघांचंही ताणलेलं आहे, तर त्याबद्दल कदाचित बोलतील. बाकी काय वाटतं तुम्हाला, आज रितेश भाऊच्या धक्क्यावरती कोणकोणत्या स्पर्धकांची शाळा घेऊ शकतात? याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल, तर जरूर सबस्क्राईब करा.